नमस्कार. यंदा थंडी जरा जास्तच आहे ना, आणि अशात जाणवणारी सांधेदुखी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी अडदिया पाक हा एक पोषक खजिना आहे. बाजारातला महागडा आणि भेसळयुक्त पाक कशाला? आज आपण अगदी योग्य प्रमाणात दाणेदार आणि ताकद देणारा अडदिया पाक निम्म्या खर्चात घरीच बनवूया. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. बाजारासारखा परफेक्ट अडदिया पाक बनवण्यासाठी आपण समप्रमाण घेणार आहोत. मी इथे 500 ग्राम उडदाच्या डाळीचं पीठ घेतलं आहे. उडीद डाळ शक्तिवर्धक असते आणि शरीराला ऊब देऊन सांधेदुखीपासून आराम देते. यासोबत आपण 500 ग्राम तूप आणि 500 ग्राम गूळ घेणार आहोत. आपल्या हिवाळी आहारात तुपाला खूप महत्त्व आहे, कारण तूप आणि गुळामुळे उडदाच्या डाळीतील पोषक तत्व शरीरात लवकर शोषली जातात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लक्षात ठेवा, हे माप अडदिया पाकसाठी एकदम परफेक्ट आहे. अडदिया पाकसाठी खरं तर जाडसर पीठ लागतं, पण तुमच्याकडे ते नसेल तर काळजी करू नका. आज मी घरातल्या साध्या उडदाच्या डाळीच्या पिठापासून अगदी मार्केटसारखा दाणेदार अडदिया पाक कसा बनवायचा याची एक खास ट्रिक सांगणार आहे. एका पॅनमध्ये अर्धा कप म्हणजे 100 ml दूध आणि 100 ml तूप घेऊन थोडंसं गरम करून घेऊया. हे मिश्रण कोमट असायला पाहिजे, थंड नको. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये उडदाचं पीठ घ्या आणि हे दूध आणि तुपाचं मिश्रण थोडं थोडं घालत हाताने छान चोळून मिक्स करा. पीठ हाताने व्यवस्थित चोळून घेतल्यामुळे त्याला तुपाचं आणि दुधाचं नीट कोटिंग होतं आणि ह्याचमुळे अडदिया पाकला तो खास दाणेदारपणाही येतो. आता तुम्ही पाहू शकता, पिठाचा रंग बदललाय आणि पिठाची सहज मूठही वळली जाते. याचाच अर्थ आपलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. आणि आता हे पीठ हलकं दाबून एकसारखं करून घेऊया आणि अर्धा तास झाकून ठेवूया, जेणेकरून ते छान मुरेल. 30 मिनिटांनंतर पीठ हाताने किंवा चमच्याच्या मदतीने थोडं मोकळं करून चाळणीने चाळून घेऊ. चाळणीत उरलेले जाड कण मिक्सरला फक्त 1 ते 2 वेळा पल्स मोडवरती जाडसर वाटून घेऊ. आता तुम्ही पाहू शकता, आपलं बाजारासारखं दाणेदार पीठ तयार आहे. आता वळूया पुढच्या तयारीकडे. कढईत आपण थोडं तूप गरम करून घेऊ. तूप चांगलं कडकडीत तापलं की मग त्यात आपण 125 ग्रॅम म्हणजेच पाऊण कप असा डिंक तळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, डिंक सगळा एकदम न टाकता थोडा थोडा करूनच तळा, म्हणजे तो आतपर्यंत छान फुलेल. एकदा डिंक टाकला की गॅसची फ्लेम मध्यम करून घेऊ. डिंक फक्त चवीलाच कुरकुरीत लागत नाही, तर तो हाडे आणि सांधे मजबूत करण्यासाठी एक उत्तम औषध आहे. म्हणूनच हिवाळ्यात हा डिंक आपल्या आहारात असायलाच हवा. उडीद डाळ आणि डिंक एकत्र आल्यावरती तो कॅल्शियमचा मोठा स्रोत बनतो, जे मुलांसाठी आणि वयस्करांसाठी खूपच फायदेशीर आहे. आता त्याच कढईत आपण साधारण 150 ग्रॅम म्हणजे 2 कप मावा मध्यम आचेवरती भाजून घेऊया. अडदिया पाकात मावा घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याचमुळे चव अगदी बाजारातल्या मिठाईसारखी येते. मावा व्यवस्थित भाजणं खूप महत्वाचं आहे, कारण भाजल्यामुळे त्यातला ओलावा निघून जातो आणि आपला पाक जास्त दिवस टिकतोही. माव्याने बाजूने तूप सोडलं आणि त्याचा रंग बदलला की तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता यात आपण अर्धा कप काजूचे काप आणि अर्धा कप बदामाचे काप घालून थोडं परतून घेऊया. सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा तुम्हाला हवा तो दुसरा सुकामेवाही तुम्ही यात घालू शकता. हे ड्रायफ्रुट्स छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे पाकात त्याची चव मस्तच लागते. आता थोडीशी मेहनत आहे. कढईत 2 मोठे चमचे तूप गरम करून त्यात आपण तयार केलेलं दाणेदार पीठ घालून घेऊ. हे पीठ मध्यम आचेवरती सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एक खास टिप: सगळं तूप एकदाच न टाकता दर 2-3 मिनिटांनी थोडं थोडं तूप घालत राहा. यामुळे पीठ तूप व्यवस्थित शोषून घेतं आणि सगळीकडून एकसारखं भाजलंही जातं. साधारण 20 ते 25 मिनिटातच जेव्हा पिठाचा रंग मस्त बिस्किटासारखा गोल्डन ब्राऊन होईल आणि बाजूने तूप सुटायला लागेल, तेव्हा समजावं की आपलं पीठ परफेक्ट भाजून झालंय. आपण बाकीचे जिन्नस मिसळून घेऊ. सर्वात आधी आपण यात भाजून घातलेला मावा घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. इथे मी तळलेल्या डिंकापैकी अर्धा डिंक मिक्सर मधून थोडा जाडसर वाटून घेतला आहे, ज्यामुळे तो पाकात सगळीकडे व्यवस्थित मिसळला जाईल आणि पाकाचा दाणेदारपणा अजून वाढेल.
आणि हो, थोडा अख्खा तळलेला डिंक मी बाजूला काढून ठेवलाय, जो आपण शेवटी गार्निशिंग साठी वापरणार आहोत. यामुळे आपला अडदिया पाक दिसायला अगदी बाजारासारखा आकर्षक दिसेल. आता आपण गॅस बंद करू आणि कढई खाली उतरून घेऊ. आता या पाकाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अडदिया मसाला बनवणे. मी इथे 10 ते 15 वेलची घेतली आहे, 25 ते 30 लवंगा, 1 इंच दालचिनी आणि 1 जायफळ घेतला आहे. हे सर्व आपण मिक्सरमध्ये एकत्र वाटून याची छान बारीक पूड करून घेणार आहोत. लवंग आणि दालचिनीमुळे शरीराला एक नैसर्गिक ऊब मिळते, तर जायफळ आणि वेलचीमुळे पाकाला एक अप्रतिम सुवास येतो. ही पावडर आपण 2 चमचे सुंठपुडीसोबत पाकात वापरणार आहोत. आणि हो, मी इथे थोडं केशर कोमट दुधात भिजत ठेवलंय, ज्यामुळे पाकाला एक शाही रंग आणि चव येईल. हे मसाले म्हणजे चवीसोबतच आरोग्याचा एक उत्तम डोस आहे. सुंठ, अडदिया मसाला आणि केशर घालून सर्व जिन्नस पिठात एकदम छान एकजीव करून घेऊ. गोडव्यासाठी यामध्ये आपण घालू 500 ग्रॅम गुळ पावडर. लक्षात ठेवा, कढई गॅसवरून खाली उतरवल्यावरच गुळ पावडर घालायची आहे, जेणेकरून पाक कडक होणार नाही. गुळामुळे याला एक सुंदर नैसर्गिक रंग आणि चव येईल. हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स झालं की एका तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटात काढून घेऊ. चमच्याने किंवा वाटीने वरून एकसारखं दाबून घ्या, म्हणजे वड्या छान पडतील. साधारण 20 मिनिटांनी म्हणजेच मिश्रण थोडं कोमट असतानाच याच्या वड्या पाडून घेऊया. जर पूर्ण गार होऊ दिलं तर पाक कडक होतो आणि वड्या नीट पडणार नाहीत. वड्या कापून झाल्यावरती मग तो रात्रभर सेट होण्यासाठी ठेवून द्या. घाई करू नका, कारण पीठ आणि तूप मुरलं कीच याची खरी चव कळते. रात्रभर सेट झाल्यावरती आपला हा पौष्टिक अडदिया पाक तयार आहे. नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत लोभ असावा.